थोडक्यात काय, तुम्ही दररोज तुमची रेग्युलर ऍक्टिव्हिटी किंवा कधी चढ असेल त्याच्यावर चालणं किंवा जिने चढणं, ह्या वेळेला जेव्हा तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नसेल, म्हणजे दम लागत नसेल, तुम्ही आरामात कुठलाही व्यायाम करू शकत असाल, तुमचा रेग्युलर खेळ असेल कुठलाही, क्रिकेट म्हणा किंवा बॅडमिंटन असेल, अशा वेळेला तुम्हाला खेळताना दम लागत नाहीये, हेच एक लक्षण आहे की तुमचा हार्ट चांगला आहे. रिस्क फॅक्टर्स मध्ये डायबिटीस, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, स्मोकिंग आणि फॅमिली हिस्ट्री, या सगळ्या गोष्टी हृदयाला तुमच्या अफेक्ट करतात. खूप जास्त जाड असणं म्हणजे ओबेसिटी, फिजिकल इनॅक्टिव्हिटी, कोणत्याही प्रकारचा एक्सरसाइज नाही, अशा वेळेला कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढत जातं शरीरातलं आणि त्याच्यामुळे हृदयाला त्रास होऊ शकतो. हेल्दी हार्टसाठी सर्वात महत्वाचं आहे त्या फळभाज्या. तुमच्या जेवणामध्ये 50% प्रत्येक ह्याच्यामध्ये 50% फळभाज्या या असल्या पाहिजेत. दुसरी गोष्ट म्हणजे प्रथिन एक 20 ते 25% तुमच्या जेवणामध्ये असलं पाहिजे. म्हणजे 3 जेवणातले जे मेन नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण, यातल्यापैकी ऍटलिस्ट 2 मील्स मध्ये किमान 20 ते 25% तुम्ही प्रोटीन घेतलं पाहिजे. कार्बोहायड्रेटचं प्रमाण पण 20 ते 25% मध्येच ठेवायचं. आणि ओव्हरऑल दिवसभरात 5% ते 10% हा तुमचा फॅटचा कंटेंट असला पाहिजे. कारण फॅट अगदीच बंद करणं ह्यालाही काही अर्थ नाही, कारण ते आपल्या सेलसाठी, विटॅमिनसाठी गरजेचं असतं. त्यामुळे थोड्या प्रमाणात फॅट्स असणं गरजेचं आहे. म्हणजे जसं की फ्राईड फिश म्हणा किंवा चिकन पण असेल, तर ह्या गोष्टी चालू शकतात जेवणामध्ये. त्याला जेवढं ऑइल वापरलं जातं तेवढं, आणि त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात ऑइल असणं किंवा ऑइलचा थर असणं हे चांगलं नाही. दुसरे हेल्दी हार्टसाठी नट्स म्हणजे आल्मंड्स आणि वॉलनट्स, या 2 महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि सीड्स म्हणजे सनफ्लॉवर सीड्स असतात किंवा फ्लॅक्स सीड्स असतात, ज्याला आपण म्हणतो, हे पण एक डायजेशन आणि फायबरच्या दृष्टीने म्हणून हृदयासाठी चांगलं आहे. बाकी ऑइल जे आहे तुम्ही दर महिन्याला बदललं पाहिजे. सॅफ्लॉवर ऑइल, सनफ्लॉवर ऑइल ह्याचं प्रमाण शक्यतो, ऑलिव्ह ऑइल, या गोष्टी जास्त चांगल्या. पाम ऑइल मध्ये जे काही फ्राईड आपलं बाकीचं मिळतं, बाहेरच्या जे काही गोष्टी आपण खातो स्नॅक्स, त्याच्यामध्ये पाम ऑइल मॅक्सिमम वापरलं जातं. त्यामुळे ते सर्वात वाईट आहे हृदयासाठी, सो ते अजिबात घ्यायचं नाही. सर्वात महत्वाचा लाईफस्टाईलचाच रोल आहे. कारण तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये फक्त एका जागी बसून काम करत असाल किंवा कुठल्याही प्रकारची ऍक्टिव्हिटी तुमची जर नसेल, तर तुमच्या शरीरातली स्थूलता वाढत जाते आणि ती वाढल्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढत जातं, डायबेटीस होण्याची शक्यता असते, ब्लड प्रेशर होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे लाईफस्टाईल हे सर्वात महत्वाचं आहे तुमच्या हार्टमध्ये कुठलाही ब्लॉकेज प्रिव्हेंट करण्यासाठी, किंवा हृदयाचा त्रास तुम्हाला होऊ नये असं वाटत असेल तर मॅक्सिमम वेळा तुमची लाईफस्टाईल अल्टर केली पाहिजे. सर्वात पहिली जी गोष्ट आम्ही सांगतो कुठल्याही पेशंटला, की तुम्ही लाईफस्टाईल मध्ये चेंजेस करा आणि मग आपण नाहीच फरक पडला तर आपण औषधांकडे जायचो. लाईफस्टाईल मध्ये पहिली गोष्ट 30 मिनिटं दररोजचं चालणं, वॉक. त्याच्यानंतर तुमचा डायबिटीस, ब्लड प्रेशर हे कंट्रोलमध्ये ठेवणं असेल तुम्हाला तर, आणि स्मोकिंग बंद करणं पूर्ण. सो हे मेन लाईफस्टाईल इंटरव्हेन्शन. आणि 6 ते 8 तासाची झोप कम्प्लीट. आणि स्ट्रेसफुल असेल तर मेडिटेशन, योगा, या गोष्टींनी स्ट्रेस कमी करणं ही मेन लाईफस्टाईल इंटरव्हेन्शन करणं गरजेचं आहे. पूर्वी शक्यतो 45च्या वरच्या वयाच्या पुरुषांमध्ये आणि 50 ते 55च्या पुढच्या बायकांमध्ये हृदयाचा त्रास व्हायची शक्यता जास्त होती. पण आता कोविड जेव्हापासून आलाय तेव्हापासून जितके कमी वयाच्या लोकांमध्ये सुद्धा हृदयाचा ब्लॉकेज होणं आणि हृदयाचा त्रास दिसून यायला लागलाय. सो आता आम्ही सांगतो की 30 वर्षाचं, 25 ते 30 वर्षानंतर तुम्ही किमान एकदा, म्हणजे 5 वर्षातनं एकदा किंवा 3 वर्षातनं एकदा तुमचं एक रेग्युलर चेकअप म्हणजे ईसीजी, 2D को आणि स्ट्रेस टेस्ट या गोष्टी केल्या असल्या पाहिजेत. 40 वर्षानंतर शक्यतो 2 वर्षातनं एकदा ह्या सगळ्या टेस्ट झालेल्याच पाहिजेत. आणि 45 किंवा 50 नंतर हे तुम्ही अगदी वर्षातनं एकदा हे तुमचं हेल्थ पॅकेजमध्ये ईसीजी, 2D को आणि स्ट्रेस टेस्ट या गोष्टी केलेल्या पाहिजे, जेणेकरून तुमचं हृदय व्यवस्थित आहे की नाही किंवा रक्तपुरवठा त्याचा सुरळीत चालू आहे की नाही याचा आपल्याला अंदाज येईल.